लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच यंदाच्या निवडणुकीत प्रथमच 2 राष्ट्रवादी 2 शिवसेना पक्ष एकमेकांविरोधात मैदानात उतरल्याने ही लढाई रंगतदार होत आहे. गेल्या 4 वर्षांपासून राजकीय वनवासात असलेल्या पंकजा मुंडेंना भाजपाने लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंना तिकीट देण्यात आलं आहे. यामुळे पंकजा यांनी समाधान व्यक्त करत प्रचाराचा शुभारंभ केला. दुसरीकडे पंकजा मुंडेंविरोधात कोण असा प्रश्न असतानाच आता ज्योती मेटेने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा यंदाच्या निवडणुकीत प्रभावीपणे लक्ष देऊन कंबर कसले आहे. बीड लोकसभा मतदारसंघावरही त्यांनी विशेष लक्ष दिले असून काही दिवसांपूर्वीच गतवर्षीचे पराभूत उमेदवार बजरंग सोनवणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला आहे. दुसरीकडे शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याशीही शरद पवारांनी तब्बल 1.5 तास चर्चा केली. ज्योती मेटे यांनी पुण्यातील मोदीबाग येथे शरद पवारांची भेट घेतली असून बीड लोकसभेबाबत पवार आणि मेटे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना तगडं आव्हान बीडमधून देण्यात येणार असल्याचं दिसून येते. मराठा आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या विनायक मेटेंच्या पत्नी असल्याने ज्योती मेटेंच्या भूमिकेकडे मराठा समाजाचे सुद्धा लक्ष लागले आहे. यातच ज्योती मेटेंनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला असून आता निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचं म्हटलेलं आहे. शिवसंग्राम पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील चर्चेनंतर ज्योती मेटेंनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. तसेच कोणत्या पक्षाकडून की अपक्ष याबाबत आपण लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचं देखील स्पष्ट केलं आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून विरोधात ज्योती मेटे असा सामना रंगणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालेलं आहे. मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही अग्रस्थानी असून उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी 24 मार्च रोजीच्या बैठकीत प्रत्येक मतदारसंघात एक मराठा उमेदवार देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात ज्योती मेटे या उमेदवार असल्यास पंकजा मुंडेंची डोकेदुखी वाढू शकते. कारण बीड जिल्ह्यात मराठा समाजा मोठ्या प्रमाणात असून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर येथील गणित बदलू शकतात. त्यातच जरांगे यांच्यामुळे बीड जिल्हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रस्थानी आहे.